नमस्कार मित्रांनो, PRC मराठीवरती तुमचं स्वागत आहे. तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका प्रश्नसंच 5 या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्नसंच 5 बघणार आहोत. या संचामध्ये आज आपण पहिला प्रश्न बघूया. भारताच्या सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात आणि गोपनीयतेची शपथसुद्धा राष्ट्रपतीच देत असतात सरन्यायाधीश यांना. आणि सरन्यायाधीश हे आपल्या पदावरती किती वर्षापर्यंत राहू शकतात? तर तसा जर तुम्हाला प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं आहे 65 वर्षापर्यंत ते पदावरती राहू शकतात. पुढचा प्रश्न बघूया. नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 जिल्हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. रत्नागिरी या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन कोणता जिल्हा तयार केला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. चक्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विश्वास पाटील. पुढचा प्रश्न बघूया. तांदळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अजीवनसत्व. याच्यामुळे तांदळेपणा होतो. लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आपल्या PRC मराठीवरती तर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे, कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण महत्त्वाचे व्हिडिओ सरकारी भरतीविषयी आपल्या चॅनलवरती टाकत असतो. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टंगस्टन ही तार वापरली जाते. पुढचा प्रश्न बघूया. विहित या शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उचित हा त्याचा अर्थ होतो विहित या शब्दाचा. पुढचा प्रश्न. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रासबिहारी बोस यांनी स्थापना केली आहे. लक्षात ठेवायचे आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा कोणता थर असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तपांबर. इंग्लिशमध्ये त्याला ट्रॉपोस्फिअर असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. कामिनी या शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायांमधून अचूक निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्त्री. त्याला सुंदर स्त्री असे सुद्धा म्हणतात. स्त्री किंवा सुंदर स्त्री. जर स्त्री पर्याय नसला तर सुंदर स्त्री असा पर्याय राहणार आहे. जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर स्त्री किंवा सुंदर स्त्री अशा प्रकारे कोणता पण पर्याय राहिला तो तुम्ही निवडायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली. पुढचा प्रश्न. खालीलपैकी फिफ्थ जनरेशन कॉम्प्युटर्सचे युग कोणते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1980 पासून ते आजपर्यंत हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. शिवरायांची राजधानी कोणती? तर असा प्रश्न जर आला तर बऱ्याच वेळेस विद्यार्थी चुकतात. त्याचं उत्तर शिवनेरी असे निवडतात. पण शिवरायांची राजधानी ही लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक 1 रायगड ही शिवरायांची राजधानी आहे आणि शिवनेरी इथे त्यांचा जन्म झाला होता. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. गीताई या पुस्तकाचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे हे लेखक आहेत गीताई या पुस्तकाचे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते उपकरण संगणकाच्या मदरबोर्डमध्ये बसवले जाते?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 USB ड्राईव्ह. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते इनपुट आणि आउटपुट असे दोन्ही डिव्हाइस आहेत? हे कॉम्प्युटरचे प्रश्न आहेत, तंत्रज्ञानाविषयी हे प्रश्न आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टच स्क्रीन. टच स्क्रीनमध्ये त्याच्यामध्ये आपला मोबाईलसुद्धा येतोय, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम कोठे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पवनार, वर्धा येथे आश्रम आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अलेक्झांडर फ्लेमिंग. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला आहे. पेनिसिलिन हे एक औषध आहे, बरं का, लक्षात ठेवायचं आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग हे लंडनमधील एका हॉस्पिटलमध्ये कामाला होते. तिथे त्यांनी या औषधाचा शोध लावला आहे. आणि कशा प्रकारे लावला, तर एका प्लेटवरती बुरशी लागलेली होती. त्या बुरशीचा अभ्यास करून त्यांनी या पेनिसिलिन या औषधाचा शोध लावलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया, विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलप्रमाणे असेल. विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 प्रतिज्ञा करणे. प्रतिज्ञा करणे म्हणजे विडा उचलणे असा त्याचा अर्थ होतोय, लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा एखादी संस्था टिंब पूर्ण करते तेव्हा सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 50 वर्षे. लक्षात ठेवायचं आहे, 50 वर्षे पूर्ण झाली एखाद्या संस्थेला तर ती संस्था सुवर्ण महोत्सव साजरा करते. 50 वर्षे झाले तरच सुवर्ण महोत्सव साजरा करतात, लक्षात ठेवायचं आहे. ती संस्था कोणती पण असो, 50 वर्षे पूर्ण झाली तर सुवर्ण महोत्सव साजरा करतात. पुढचा प्रश्न, अम्लान या शब्दाचा समानार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुद्ध. शुद्ध हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, श्रम न करता खाणारा या शब्दसंग्रहासाठी अचूक शब्द निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऐत खाऊ. ऐत खाऊ म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेत म्हणतोय आयता खाणारा. आयता खाणारा हा त्याचा अर्थ होतोय, श्रम न करता खाणारा. पुढचा प्रश्न बघूया, टिंब या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेकरू. शेकरू हे आपल्या महाराष्ट्राचं राज्य प्राणी आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, वाऱ्यावर सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलप्रमाणे असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुर्लक्ष करणे. वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय? दुर्लक्ष करणे, लक्षात ठेवायचं आहे, हा त्याचा अर्थ होतोय. पुढचा प्रश्न बघूया, जंगल म्हणजे प्राणी संग्रहालय. प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. जंगलच्या जोडीला काय दिलंय? प्राणी संग्रहालय. तसेच समुद्राच्या जोडीला काय येईल? जर जंगल म्हणजे प्राणी संग्रहालय तर समुद्र म्हणजे काय येईल? याच्यापैकी काय येईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मत्स्यालय. इथं मत्स्यालय असं येईल, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, पैठणी साडी उत्पादनासाठी कोणते राज्य ओळखले जाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघूया, अध्यात्मासाठी पद्मश्री पुरस्कार 2019 कोणाला मिळाला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बंगारू आदिगल्लर. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या बँकेत तुम्ही तुमचे बँक खाते उघडू शकत नाही? बचत बँक खाते उघडू शकत नाही. तर अशी कोणती बँक आहे ज्याच्यामध्ये आपण
सेविंग अकाउंट म्हणजे बचत बँक खातं उघडू शकत नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिझर्व्ह बँक. याच्यामध्ये आपण बचत खातं उघडू शकत नाही. आणि ज्या बाकीच्या इतर बँक असतात त्यांच्यामध्ये आपण आपलं खातं उघडू शकतो आहे, सेविंग अकाउंट उघडू शकतो आहे. फक्त रिझर्व्ह बँकमध्ये आपण उघडू शकत नाही. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिला तरंगता बाजार कोठे आहे जो कायमस्वरूपी आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता येथे. कोलकाता येथे तरंगता बाजार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो तरंगता बाजार आहे हो एका बोटीमध्ये हा कायमस्वरूपी तरंगता बाजार आहे, लक्षात ठेवायचा आहे, कोलकाता येथे. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न. मूल जन्माला येते त्यावेळी त्याच्या शरीरात किती हाडे असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 270 हाडे असतात. आणि ज्यावेळेस ते मूल प्रौढ होते म्हणजे व्यक्ती मोठी होते त्यावेळेस 270 वरून नंतर 206 हाडे शेवटी तयार होतात. अगोदर मूल जन्माला येते त्यावेळेस 270 असतात आणि नंतर प्रौढ व्यक्ती झाल्यावर 206 हाडे असतात, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघूया. खाली 4 शब्दजोड्या दिल्या आहेत त्यापैकी 3 जोड्या विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्दजोडी निवडा. म्हणजे 3 जोड्या ह्या समान आहेत आणि एक जोडी ही वेगळी आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्ही, नेहमी म्हणजे कायम ही समान आहे. समग्रपणे म्हणजे संपूर्णपणे ही सुद्धा समान आहे. आणि बाळगणे म्हणजेच धरून ठेवणे ही सुद्धा समान आहे. आणि ही चुकीची आहे म्हणजे खळबळ ही त्याच्या विरुद्ध आहे. खळबळ म्हणजे शांतता नाही, ही विरुद्ध आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. महालवाडी जमीन महसूल पद्धतीतील महाल या शब्दाचा अर्थ काय? महाल या शब्दाचा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गाव हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रामकृष्ण गोपाळ भांडारकर. कारण पूर्वी जर एखादी महिला विधवा झाली तर समाज त्यांच्याबद्दल वाईट विचार करायचा आणि त्या विधवा मुलीचं कधी पण लग्न होणार नाही अशा प्रकारे त्या मुलीला म्हणजे त्या महिलेला संबोधायचा. पण हे जे समाजसुधारक होते रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी मात्र त्यांचे विचार हुडकून लावले आणि विधवा महिलेला नवीन विवाह करण्याची संधी म्हणून त्यांनी आपल्या शांताबाई नावाच्या मुलीचा पुनर्विवाह करून समाजाला ते दाखवून दिलं. त्या दिवसापासून ज्या समाजामध्ये ज्या विधवा मुली आहेत त्यांचा पुनर्विवाह घडून येतो. पुढचा प्रश्न बघूया. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार राज्याचे मुख्य माहिती आयुक्त टिंब वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 65 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. पुढचा प्रश्न बघूया. राजस्थान राज्यात भरती परीक्षांमध्ये अयोग्य माध्यमांचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी पारित केलेल्या कायद्याचे नाव काय? म्हणजे सरकारी जी भरती होते राजस्थान या राज्यामध्ये तर त्याच्यामध्ये जे घोटाळे होतात किंवा चुकीच्या पद्धतीने भरती झाली तर त्यांच्यासाठी एक त्यांनी कायदा तयार केलेला आहे. तर तो कोणता कायदा आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान सार्वजनिक परीक्षा भरतीमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध करण्यासाठीचे उपाय अधिनियम 2022 हा कायदा त्यांनी पारित केलेला आहे. सरकारी भरती पारदर्शी व्हावी यासाठी.
पुढचा प्रश्न बघूया. 1890 मध्ये खालीलपैकी कोणी बडोद्यात तंत्र शिक्षणासाठी कलाभवन नावाची संस्था स्थापन केली? कलाभवन नावाची संस्था बडोद्यात कोणी स्थापन केली तंत्र शिक्षणासाठी म्हणून? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराज सयाजीराव गायकवाड. पुढचा प्रश्न बघूया. नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते? तर याचं उत्तर आहे, हे त्याचे पर्याय दिलेले आहेत. त्याग, समाप्ती, वचनांद्वारे. तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए, बी आणि सी हे सर्व. म्हणजे इथे जे त्यांनी पर्याय दिलेले आहेत ए, बी, सी हे तिन्हीसुद्धा पर्याय बरोबर आहेत. म्हणजे नागरिकत्व कोणत्या मार्गाने गमावू शकते? तर त्याग, समाप्ती, वचनांद्वारे ते आपले नागरिकत्व गमावू शकतात. पुढचा प्रश्न. झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, झाडाच्या खोडातील वलयांची संख्या. अशा प्रकारे मित्रांनो प्रश्नसंच 5 मध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. याच्यानंतर प्रश्नसंच 6 येईल, तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. आणि याच्या अगोदर जेवढे पण प्रश्नसंच झालेले आहेत त्यांचेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण आपल्या चॅनलवरती महत्त्वाचे प्रश्न असतील किंवा सरकारी भरतीविषयी संपूर्ण जी माहिती असते ते आपण चॅनलवरती देत असतोय. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायचे आहेत. धन्यवाद.